तुम्हाला दिलेली आहे त्या टी शर्टवरती ती सँडो तुम्हाला परिधान करावी लागेल. अन्यथा तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला 3 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे अतिरिक्त खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन किंवा बॅट घेऊन जाईल त्यावेळेस ती सँडो तुम्हाला घालावी लागेल. मॅचच्या सुरुवात होते. पंचांचा या ठिकाणी येतोय सिग्नल. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन रायगडातल्या उरणचे एकटघरचे अमित नाईक आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी गावचे अजय शेलार. गतवर्षी ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये मालिकावीर किताब पटकावला असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमच्या ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पुण्याचे धनंजय भिंताडे षटक क्रमांक 1 हाताळतील आणि मॅचला होती आता सुरुवात. मॅचला होती सुरुवात. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळेल. एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध संत बाळूमामा वॉरियर्स कराड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. परंतु आमने सामने खेळत असताना दोन्ही ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसतील. एका बाजूला अमित नाईक ऑल इंडिया आयकॉन वीर मराठा वॉरियर्स या टीमचा, तर बॉलिंग मार्कवरती संत बाळूमामा वॉरियर्स या टीमचा धनंजय भिंताडे ऑल इंडिया आयकॉन आहेत. त्यामुळे मजा येईल या मॅच पाहण्यासाठी. आणि खरं तर टेनिस लाईव्ह क्रिकेट यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे त्या सर्वांचा मी पुनर्श एकदा सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 डे क्रमांक 2 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. चला मित्रांनो, आता आपण सामन्याला सुरुवात करूया. आता आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. आपण वेळेची नोंद या ठिकाणी घेऊया. आणि आता 9:01 पहिला बॉल पडतोय. देऊया आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल प्रगतीपथावरती धनंजय भिंताडे आजच्या दिवसातला पहिला बॉल टाकतील. समोर पहिला बॉल फेस करतील अमित नाईक. पहिलाच बॉल नजर रोखून धरलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि पंचांनी दोन्ही हात या ठिकाणी समांतर केलेले आहेत. पहिलाच बॉल दिशाहीन आहे. पहिलाच बॉल दिशाहीन पाहायला मिळाला. अवी फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता आणि पंचांचा कॉल आहे वाईट बॉल. आजच्या दिवसाची सुरुवात वाईट बॉलने झालेली आहे. सिंगल धाव फलकावरती. बॉल क्रमांक 2. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पॅडला भेदणारा म्हणजे पायाला भेदणारा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. चांगला बॉल. पॅडलॅनची गोलंदाजी केली होती. अगदी यष्ट्यांच्या मधोमध हा बॉल टाकला होता. आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न अमित नाईक यांचा फसला आणि पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल धनंजय भिंताडे यांनी टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि पायाला जाऊन ज्या प्रकारे हा बॉल भेदला. पॅडलाईनची गोलंदाजी जसा तुम्ही उल्लेख केलात. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळत नाहीये. बॉल क्रमांक 2. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबे उधळून लावले अमित नाईक यांचे या बॉलच्या पाठीमागे. धनंजय भिंताडे यांचा तिकड मारा सातत्यपूर्वक पाहायला मिळाला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत अमित नाईक यांना बांधून देखील ठेवलाय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. दुधारी तलवार वापरली होती परंतु इथे अगदी डॉट बॉलचा सामना पाहायला मिळाला आहे. निश्चित वेळेची अचूकता इथे अमित नाईक यांना साधता आली नाही. दोन्ही ऑल इंडिया आयकॉन बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धा या दोन्ही खेळाडूंनी खेळलेल्या आहेत. बरेचसे रेकॉर्ड या दोन्ही खेळाडूंनी आपल्या नावी केलेले आहेत. बरेचसे मालिकावीराचे किताब यांनी जिंकलेले आहेत. बॉलवर तयार. यावेळेला हवेत खेळलेला बॉल. बॉल निघाला आकाशाला गवस निघालत. आजच्या दिवसामध्ये गुड मॉर्निंग बोलणारा, शुभ प्रभात बोलणारा सातारा प्रीमियर लीगचा डे क्रमांक 2चा पहिला षटकार अमित नाईक एकटगर. ओव्हर पिचचा बॉल बॅट खाली ठेवला होता. बॅटच्या स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवलंय काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. अमित नाईकच्या बॅट मधून आलाय दिवस क्रमांक 2 मधील पहिला षटकार. आज डे क्रमांक 2चा पहिला षटकार आलाय अमित नाईक. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा पायांचा वापर इथे केला होता. पंचांकडे अपील केली आहे आणि ज्या प्रकारे पदल आली त्याचा वापर करत पुढे आले होते आणि अमित नाईक यांचा खेळण्याचा प्रयत्न मनसुबे उधळून लावले. बॉल खूप चांगला टाकला होता. जोरदार अपील देखील केली होती आणि परंतु पंचांनी अपील फेटाळून दिलेली आहे. आत्मविश्वास जर आपण पाहिला तर थोडासा कमी होता परंतु उत्साह जास्त पाहायला मिळालाय. निलेश सर, क्रिकेटने खेळाडूंना अधिकार दिलाय अपील करण्याचा. निश्चित तुम्ही अपील केली तरच पंच एखाद्या खेळाडूंना आऊट देऊ शकतात आणि ही ती अपील आपण पाहिली परंतु पंचांनी अपील फेटाळली आणि या बॉलच्या पाठीमागे मनसुबे उधळून लावले. चांगला बॉल धनंजय भिंताडे आता कमबॅक चांगलं करतायत. षटकातला आता 5वा बॉल. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या पाठीमागे? एक टप्पा बॉल अडवतील का?
सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 4. पॉवर प्ले तोडणारा हा फटका. फटका चांगला होता. अगदी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, अगदी लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडूला पाठवलं होतं. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, अर्थवर 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर या बॉलचा पाठमोरा करत असताना बॉल त्यांनी चांगला अडवला देखील होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालाय. चौकार मिळालाय आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. या बॉलला फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केलाय, बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत, परंतु पायांचा वापर करत असताना फाईन लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवला. एक जबरदस्त फटका केला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. पायांचा वापर चांगला केला. लोअर फुलटॉसचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली आणि फाईन लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः बॅटिंग करत असताना 15 या अंकावरती. निश्चित पॉवर प्ले मध्ये 15 धावा एक चांगली बॅटिंग टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने केलेली आहे. अमित नाईक बॅटिंग किती वरती करतात, तुषार सर तर आतापर्यंत त्यांनी 6 बॉल खेळले, 14 बनवलेले आहेत. एक व्हाईट बॉलची धाव आहे. म्हणजे एकूण या ओव्हरमध्ये तब्बल वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला 15 धावा मिळालेल्या आहेत. एका बाजूला अजय शेलार शून्यावरती बॅटिंग करतात. पहिल्यांदा ते स्ट्राईक करतील. ओव्हर नंबर आता गोलंदाजीसाठी कुणाला बोलवलेला आहे तर पाटण तालुक्यातील वरंडेवाडी या गावचा पर्याय निवडलेला आहे. विशाल वरांडे जे फिरकी गोलंदाज आहेत त्यांना गोलंदाजी मार्कवरती या षटकासाठी बोलवलेलं आहे. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. एका बाजूला अमित नाईक यांचा खेळ आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला. म्हणजे पॉवर प्ले म्हटलं की तुम्हाला क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवावा लागतो, तुम्हाला गॅप शोधावे लागतात आणि ते काम प्रकृतीने अमित नाईक यांनी पहिल्या ओव्हरमध्ये केलं. अगदी बरोबर आहे आणि पॉवर प्लेचा खूप चांगला समाचार देखील घेतला. काही बॉल डॉट देखील आली, परंतु काही बॉलवरती त्यांनी चांगला खेळ करत असताना संघाची धावसंख्या देखील वाढवलेली आहे. परंतु आता स्ट्राईक एंडवरती कोट्रोशी गावचे अजय शेलार आहेत आणि खरं तर गेल्या वर्षाची मालिकावीर देखील आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून महाबळेश्वर परिसरातील बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला विशाल वरंडे देखील पाटण तालुक्याचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळेल. बॅटल चांगलं रंगलं जाईल निलेश सर या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. निश्चित दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा या दोन्ही खेळाडूंनी खेळलेल्या आहेत. त्याच्यामुळे अजय शेलार विरुद्ध विशाल वरंडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तालुका वाईज जर आता या लढतीकडे आपण पाहिलं नंतर महाबळेश्वर विरुद्ध पाटण. पहिला बॉल, स्विच हिटचा फटका, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. फटका चांगला एक्झिक्यूट केला, फक्त धाव एकच मिळेल. बॅटमधून आवाज चांगला आला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला होता. त्याच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसवलाय आणि ओव्हर क्रमांक 2 मधील पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आलेली आहे. सुरुवात मी म्हणेन या ओव्हरची अगदी बॅटिंग करत असताना थोडीशी धीम्या गतीने केली. निश्चित स्विच हिटचा फटका आणि पहिलाच बॉल फेस करत असताना ती जोखीम इथे अजय शेलारनी घेतली होती आणि त्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त केले. स्ट्राईक वरती कुणाला आणलंय तर ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक यांना आणलेला आहे, कारण त्यांची बॅट आता तळपले. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग केली. P2 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि विशाल वरांडे आता बॉल क्रमांक 2 टाकतील. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. दिशा दिली, गुडघा टेकवला, बॉल ऑन साईडला खेचला, एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. जबरदस्त फटका खेळलाय आपल्या स्टाईलने. या बॉलला पाठवलंय अगदी डिमिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. अगदी एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर अगदी पाठीमागचा पाय अगदी टेकवला आणि बॉलला पाठवलंय डिमिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एक जबरदस्त चौकार अमित नाईक सेट ऑन फायर होताना पाहायला मिळत आहेत. स्वीपचा एक चांगला फटका अमित नाईक यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विशाल वरंडे पुन्हा तयार, फिरकी गोलंदाज. यावेळेला हा बॉल आता लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती एकट घरच्या अमित नाईक यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. आता आपलातून ते फॉर्म मध्ये देखील आलेले आहेत. अतिशय चांगली बॅटिंग देखील करतायत. फुलटॉसचा बॉल आहे आणि फुलटॉसला माफी दिली जात नाहीये. बॉलला पाठवला अगदी सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धावांचा वेग वाढवणारा हा षटकार आलाय आणि पंचाने आता 3ऱ्या पंचांची देखील मागणी केली. बिमरचा हा बॉल आहे, अगदी कमरेच्या वरती आहे का याची पडताळणी अगदी केली जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे 3रे पंच आहेत सूर्यकांत आडाव सर आणि त्यांच्या माध्यमातून पाहणी देखील केली जाते. निश्चित कारण ज्या प्रकारचा बॉल इथे हाताळला होता विशाल वरंडे यांनी, फुलटॉसर होता, परंतु आता त्याची उंची पाहिली जाईल की जिथून बॉल एक्झिक्यूट केलेला आहे म्हणजे खेळण्याचा प्रयत्न जिथून केलेला आहे ती उंची किती आहे या बॉलची.
आणि हा बॉल आहे सूर्यकांत आडव सरांनी सांगितलेला आहे नो बॉल आहे आणि विशाल वरांडे यांना तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे तुषार सर यानंतरच्या बॉलवर गंगावलेला आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना 8 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची एक तुफानी फटकेबाजी करत असताना मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. फ्रीडच्या बॉलला समोर खेळलेला आहे. लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. फटका चांगला होता. अगदी लॉंग लेग रिजन मध्ये खेळला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्येवरती भर पडत असताना 28 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगलं कमबॅक विशाल वरांडे. उजव्या स्टीच्या फार बाहेर टाकलेला बॉल. पंचाने सांगितलं की हा बॉल वाईड आहे कारण खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. शरीरापासून खूपच दूर हा बॉल ठेवला होता. त्यामुळेच पंचांचा कॉल आहे. वाईड बॉल सिंगल धाव मिळणार आहे वीर मराठा वॉरियर्स या टीमला. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा विशाल वरंडे तयार. यावेळेला हा खेचून मारलाय बॉल. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधला या बॉलच्या पाठीमागे मेळ आणि कोट्रोशीच्या अजय शेलारांनी या बॉलवरती केलाय चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार. अजय शेलार याच फटक्यांसाठी ओळखले जातात. पहा अगदी हा फटका कशा पद्धतीने खेळलाय. अगदी पहा गुडघा टेकला होता त्यानंतर झोपून हा शॉट खेळलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये एक जबरदस्त फटका खेळत असताना षटकार आलाय आणि अजय शेलार देखील आता थांबायचं नाव घेत नाहीये. तो देखील आता तोडफोड बॅटिंग करायला लागलाय. दोन्ही बाजूने आक्रमण. विशाल वरंडे यांना कमबॅक करावं लागेल. पायांचा वापर केला आणि इथे कमबॅक केलंय. विशाल वरांडे आणि संघाला पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. कोट्रोशीचे अजय शेलार इथे माघारी. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला धक्का क्रमांक पहिला. 35 धावसंख्येवरती पहिला धक्का लागलेला आहे. अजय शेलारने 7 धावा बनवलेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. विशाल वरांडे यांचा हा फुलटॉसचा बॉल बॅट अगदी फिरवत असताना ग्रिप हातामध्ये फिरली गेली आणि त्यानंतर पॉइंट रिझन मध्ये एक जबरदस्त कॅच पकडत असताना पहिला ते धक्का लागलेला आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला. अजय शेलार बॅक टू द पवेलियन. अजय शेलार चांगली बॅटिंग करत होते परंतु हा फटका पूर्णपणे फसला आणि विशाल वरांडे यांनी ती महत्वपूर्ण विकेट टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला प्राप्त करून दिलेली आहे आणि संघ याच विकेटच्या शोधामध्ये होता आणि ती पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे. परंतु जमेची बाजू कोणती असेल वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमसाठी की ऑल इंडिया आयकॉन हा मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ टोकून उभा आहे. अमित नाईक 25 वरती बॅटिंग करतायत. विशाल वरांडे यांनी 5 बॉल टाकले. तुषार सर 20 धावा खर्च केले. गडी गारद केलाय. षटकातला शेवटचा बॉल आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन अमर बामरस. गाव वडगाव बॉल गॅप शोधेल का. 2 खेळाडू धावतायत. शर्यत लागली आहे. सीमारेषेलगत बॉल अडवला जाईल का तर हो सीमारेषेलगत बॉल अडवलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. 2 षटकांचा खेळ तुषार सर या ठिकाणी समाप्त होतो आणि धावसंख्या आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमच्या 37 धावा 1 गडी बाद. 37 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. परंतु विशाल वरांडे यांचं हे षटक खूप महागडं देखील ठरले. तब्बल या षटकामध्ये 22 धावा जरूर आले परंतु 1 विकेट्स देखील त्यांनी मिळवले आणि 37 धावा संख्येवरती पहिला गडी गारद होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 या अंकावरती. विशाल वरांडे मी म्हणेन थोडेसे महागडे देखील ठरलेले आहेत. हा स्क्वॉड तुम्ही पाहू शकाल. वीर मराठा वॉरियर्स या टीमचा संघ मालक सुशांत दादा कदम देखील आणि त्यांचे संपूर्ण पाठीराखे तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीनवरती. आनंद घेत आहेत क्रिकेटचा आणि आज आपली टीम चांगली खेळते त्यामुळे निश्चितपणे आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निश्चित 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. ज्या प्रकारे तुषार सर तुम्ही उल्लेख केलात की वीर मराठा वॉरियर्स बोर्ने संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 37 धावा बॅटिंग करताना कुठलेले आहेत आणि आता हे संघ मालक तुम्हाला पाहायला मिळतात. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने माफ करा संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे दत्तात्रय वगैरे साहेब आणि बारासो कुराडे साहेब आज सकाळपासूनच मुख्य व्यासपीठावरती आहेत. गतवर्षी त्यांचा डान्स आपण पाहिला होता आणि संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ क्वालिफाय झाला होता अंतिम टीमसाठी आणि मेगा फायनलची मॅच या संघाने खेळली होती आणि हा सामना झाला होता जो मला वाटतं शेवटचा सामना होता. याच 2 टीममध्ये झाला होता. शेवटच्या एका बॉलवरती 6 धावा फटकवत टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने सामना जिंकला होता. अगदी बरोबर आहे. तो सामना होता अंतिम 3 मध्ये जाणारा सामना होता आणि मोन्याने मात्र तो षटकार ठोकला होता आणि त्यानंतर बाळासो कुराडे यांचा डान्स आपण पाहिला. तो व्हायरल देखील झाला आणि प्रत्येकाने मात्र पसंती दिली त्या डान्सला आणि तिथून मात्र बाळासो कुराडे हे नाव मात्र अगदी चर्चेमध्ये राहिलं आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध देखील झालं आणि तेच संघ मालक आपल्या मुख्य व्यासपीठावरती देखील पाहायला मिळालेले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 3ऱ्या ओव्हरला होईल सुरुवात.
आता तिसऱ्या ओव्हरमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावाचा पर्याय निवडलेला आहे आणि खेळाडूचं नाव आहे सचिन शिंदे. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. स्ट्राईक रेंजला ऑल इंडिया आयकॉन एकट घरचा अमित नाईक. लोवर फुल टॉसचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत 38 वर्तुळाच्या आतमध्ये सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या बॉलच्या पाठीमागे वेग चांगला होता सचिन शिंदे यांचा आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव त्यांनी खर्च केलेला आहे. वेग चांगला आहे आणि सचिन शिंदे या नावाची दहशत संपूर्ण महाबळेश्वर परिसरामध्ये आहे. वेगवान पद्धतीचा गोलंदाज देखील आहे आणि रुळे गावचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. पहिला बॉल त्यांनी जबरदस्त टाकला, तिखट मारा देखील ठेवला होता. तर निश्चित एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. KSK महाबळेश्वरमध्ये एका बाजूला बॅटिंगमध्ये वडगावचे अमर बामरस. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मनसुबे येथे उधळून लावले, बॉल डॉट आलाय. टप्पा पाडल्यानंतर या बॉलने वेग धारण केला आणि त्यानंतर अमर बामरस यांच्या अगदी बॅटच्या खालून बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, परंतु सचिन शिंदे यांचा जबरदस्त तिकट मारा आणि जबरदस्त क्वालिटी बॉलिंग पाहायला मिळते. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही वेगाबद्दल उल्लेख केलात की सचिन शिंदे यांच्याकडे वेग चांगला आणि कुठेतरी हाच वेग आता फलंदाजांना बांधून ठेवतोय. बॉल डॉट आलाय. बॉल क्रमांक 3 प्रगती पदावरती रुळे गावचे सचिन शिंदे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत आणि गणेश शिंदे यांनी बॉल चांगल्या प्रकारे अडवलेला आहे. समय सूचकता हजर जबाबीपणा दाखवला आणि फक्त एकच धाव खर्च केली. फुलटॉसचा बॉल होता, समोरच्या दिशेला खेळला होता. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मधून गणेश शिंदे काय चितेच्या चपळाईने बॉलवरती झडप टाकली आणि बॉलला स्टॉप देखील केला. आपल्या टीमसाठी काही धावा वाचवल्यात आणि चांगली फिल्डिंग केली. जबरदस्त फिल्डिंग. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचं या ठिकाणी करूया शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. आणि तेही या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून समाविष्ट होत आहेत. आज त्यांच्या या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आपण स्वागत करूया. 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, परंतु सचिन शिंदे यांनी या ओव्हरमध्ये मी म्हणेन धावफलकाला पूर्णपणे अंकुश देखील लावलेला आहे आणि आता संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे. 39 धावसंख्येवरती लागलेले आहेत. आतापर्यंत सचिन शिंदे यांनी 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च करत असताना धावफलकाला पूर्णपणे अंकुश लावलाय. निश्चित या ओव्हरमध्ये फार कमी धावा आतापर्यंत सचिन शिंदे यांनी खर्च केलेल्या आहेत. तुषार सर 3 बॉल टाकले, 2 धावा खर्च केले आहेत, परंतु एकंदरीत वीर मराठा वॉरियर्स बोरणे हा संघ आहे ना 15च्या सरासरीने बॅटिंग करतोय. षटकातला 4था बॉल. हो परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि या यॉर्करला फक्त सन्मान दिलेला आहे. सिंगलच धाव मिळेल. सचिन शिंदे यांचा परफेक्ट यॉर्करचा कहर देखील पाहायला मिळाला आहे. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक यांना थांबवले. पहिल्या 2 षटकामध्ये अमित नाईक यांची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले, परंतु तिसऱ्या षटकामध्ये सचिन शिंदे यांचा तिखट मारा कुठेतरी अडचणीच्या पेचामध्ये टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमित नाईकला. जबरदस्त बॉलिंग केली जाते. 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. सचिन शिंदे या खेळाडूने परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं नाव म्हणजेच सचिन शिंदे. यावेळेला ऑन साइडला खेळलेला बॉल. खेळाडू आहे डीपला, प्रोटेक्शन आहे. वेगाने येतील बॉलवरती आणि तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची इथे मुभा मिळेल आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाची काही चपळाई पाहायला मिळाले. बॉलमध्ये आणि क्षेत्ररक्षकामध्ये खूप मोठं अंतर होतं. ते अंतर चेस करत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये धावा मिळाल्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 42 या अंकावरती. सचिन शिंदे यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली वाखाडण्याजोगं षटक आहे. काटकसरीची गोलंदाजी केली. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवला आणि 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा दिल्या. समोर अमर बामरस तयार, वडगावचे ऑलराऊंडर खेळाडू. फुल टॉस बॉल, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? आणि हो लांबी कमी पड, हा नो बॉल आहे. अंपायर कॉल आणि आता त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अमर बामरस रेफर केले का? ओके रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. बीमर साठी आता रेफर केलेला आहे आणि प्रत्यक्षात आता हा बॉल पाहिला जाईल. तिसरे पंच सूर्यकांत आडावसर प्रत्यक्षात पाहतील की सचिन शिंदे यांनी जो बॉल टाकलेला आहे तो कशा प्रकारे टाकलेला आणि बॅटिंग करताना बॉल कुठून एक्झिक्यूट केलेला आहे याची पडताळणी सुरू आहे. बॉल योग्य आहे आणि इथे
आता अमर बामरस यांना जावं लागेल माघारी. तुषार सर, मोठा धक्का. टीम वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमला जिल्हा आयकॉन वडगावचे अमर बामरस माघारी. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमचे जिल्हा आयकॉन माघारी परतलेले आहेत, परंतु फुलटॉसचा बॉल होता आणि अगदी पाहू शकाल आपण बॅटच्या स्टिकरवरती हा बॉल आदळला आहे आणि त्यानंतर डीप मिड विकेट रिझनमध्ये एक जबरदस्त कॅच पकडत असताना आणखीन एक मोठा धक्का वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमला लागलेला आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा बनवून अमर बामरस जिल्हा आयकॉन माघारी परतलेले आहेत, परंतु सचिन शिंदे यांचं निलेश सर जबरदस्त हे षटक राहिलं. अवघ्या 6 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेत. 5 स्ट्रॅटेजिक टाइमआउट 2 मिनिटाची आहे. अतिरिक्त खेळाडू पाणी बॉटल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकतात. फक्त ती सँडो तुम्हाला घालावी लागेल, याची आपण नोंद घ्या. 3 ओव्हरनंतर 2 मिनिटांचा वेळ आहे, परंतु यानंतरची मॅच आपण अनाऊन्स करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण प्लेइंग 11 लिस्ट आपण टॉसच्या अगोदर अपडेट करून द्या आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी अशी विनंती यानंतर आपण करूया. आतापर्यंत 3 षटकांचा तुषार सर खेळ संपलेला आहे. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने 2 गडी गमावलेले आहेत आणि 42 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. 2 फलंदाज कोणते माघारी गेले. अमर बामरस ज्यांनी 5 धावा बनवल्या ते आउट होऊन माघारी गेले आणि त्याच्या अगोदरची विकेट जर आपण पाहिली ना तर अजय शेलार हे आउट होऊन माघारी गेले. म्हणजे हे 2 फलंदाज माघारी परतले. सचिन शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. 5 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. विशाल वरांडे यांनी 1 फलंदाज माघारी पाठवला. हा संपूर्ण लेखाजोखा आतापर्यंत या डावाचा 3 ओव्हरचा आपण पाहिला. अगदी बरोबर आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अगदी जर आपण पाहिलं तर 42 धावा आहेत. अमित नाईक यांनी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 11 बॉलमध्ये 27 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अजय शेलार अवघ्या 3 बॉलमध्ये 7 धावा बनवून बाद झाला. त्यानंतर जिल्हा आयकॉन अमर बामरस 5 बॉलमध्ये 5 धावा बनवून बाद झाला. परंतु निलेश सर जर आपण पाहिलं ना तर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या अगदीच जबरदस्त होती. 37 धावा होते. म्हणजेच कुठेतरी जर आपण पाहिलं तर 16 धनंजय बिंदाडे यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. 15 धावा खर्च केल्या. विशाल वरांडे यांनी 22 धावा खर्च करून 1 विकेट देखील मिळवली. हे षटक महागडं राहिलं, परंतु सचिन शिंदे यांचं काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालंय. 5 धावा खर्च करून 1 विकेट देखील त्यांनी मिळवले. निश्चित त्यांचं षटक हे वाकाडण्याजोगंच राहिलं. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा आणि गोलंदाजीमध्ये असणारी दाहकता त्यांनी प्रखरतेने दाखवली. आता स्ट्रॅटेजिक टाइमआउट जो आहे ना तो या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक समाप्त होते. आता ओव्हर नंबर 4ला सुरुवात होल्यानंतरचा टॉस जो होणार आहे ना तो एका बाजूला सनस स्पोर्ट्स वाई आणि त्यांच्या विरुद्ध परी 11 सातारा अशी मॅच होणार आहे. गणपत शेठ सनस यांच्या मालकीचा संघ आहे सनस स्पोर्ट्स, तर एका बाजूला सकाराम शेठ कदम यांच्या मालकीचा संघ आहे परी 11 सातारा. आतापर्यंत या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये धावा किती झालेल्या आहेत? 629 धावा या क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या आहेत. एकूण टोटल विकेट किती गेले तुषार सर? 46 विकेट, 49 चौकार आणि 43 षटकार गेलेले आहेत. म्हणजे चौकारांचा रेशो हा षटकारांपेक्षा क्रिकेट स्पर्धेमध्ये जास्त आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला तर षटकारांचा अगदी बोलबाला कमी पाहायला मिळाला आहे, परंतु चौकारांचा बोलबाला कालच्या दिवसामध्ये जास्तीचा पाहायला मिळाला आहे. परंतु सूरज पाटीलने काय बॅटिंग केले अर्णव स्पोर्टच्या माध्यमातून खेळत असताना 3 मॅचमध्ये 93 धावा बनवल्या. चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन, गायत्री मॅनेजमेंट फायटर या टीममधील खेळाडूने 66 धावा बनवल्या. तेजस शिंदे यांनी 55 धावा बनवलेल्या आहेत. महेश नानगुडे यांनी 54 धावा, सुजित शेवाळे 50 धावा. विकेट जर आपण पाहिलं तर सर्वाधिक विकेट्स संकेत वाडकर अर्णव स्पोर्टचा खेळाडू 3 मॅचमध्ये 5 धावा 5 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. मनीष मांढरे यांनी सुर्वे टायगरच्या माध्यमातून खेळत असताना 4 विकेट्स देखील मिळवलेले आहेत. हा लेखाजोखा आहे कालच्या दिवसाचा, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील हा लेखाजोखा वाढला देखील जाईल आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला निश्चितपणे एक मजा देखील येईल. आता गोलंदाजी मार्गवरती हातलोडचा यश मोरे डावकुरे हाताचा खेळाडू सोडून दिलेला आहे. नजर रोखून धरली या पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आणि पंचांनी सांगितलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता. बॉल डॉट आलाय. पहिलाच बॉल दिशाहीन त्यांनी ठेवला होता. वेगावरती भर दिला होता, परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत. परंतु KSK महाबळेश्वर परिसरातील हातलोड गावचे एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज डावकुरे हाताचे म्हणून प्रतिभावंत देखील आहेत. अनेक वेळा त्यांनी हातलोड टीमच्या माध्यमातून खेळत असताना चांगला खेळ देखील साकारलाय, परंतु सातारा प्रीमियर लीगमध्ये बॉलिंग करत असताना पहिला बॉल कुठेतरी खराब येताना पाहायला मिळालाय. एक युवा खेळाडू आहे बॉलवर तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक यांचे मनसुबे इथे हातलोडच्या यश मोरे यांनी उधळून लावलेत. बॉल डॉट आलाय. फुलटॉसचा बॉल ठेवला होता. वेग चांगला होता, परंतु कुठेतरी इरादे बदलले अमित नाईक या खेळाडूने आणि त्यानंतर दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्विच हिटचा फटका फसला आणि डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. वेग चांगला होता. टप्पा देखील जर आपण पाहिला तर थोडासा फुलटॉसचा ठेवला होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते.
निश्चित यश मोरे यांचा टान्स आणि रिदम जर तुम्ही पाहिला ना तर लेदर बॉल क्रिकेटला साजेसा टान्स आणि रिदम आहे आणि ते या बॉलच्या पाठीमागे मनसुबे उधळून लावलेले आहेत. बॅटिंग करत असताना दोन पंच आता एकत्रित येत आहेत, विचार विनिमय करतील. सातारा प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आहे आणि आजचा या क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आज आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल कारण आज 8 सामने आहेत, काल 6 सामने होते. त्याच्यामुळे आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. निश्चितपणे आज घाई करावीच लागेल कारण उद्याच्या दिवसातील 2 सामने आहेत ते आज आपण खेळवणार आहोत. त्यामुळेच कुठेतरी घाई करावी लागेल कारण वेळ खूप महत्त्वाची आहे आणि वेळेला बंधनं देखील ठेवलेली आहेत आज संपूर्ण दिवसामध्ये. निश्चित पुन्हा एकदा यश मोरे तयार, गाव हातलोड. आठबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला अमित नाईक यांना आणखीन एक बॉल बांधून ठेवतोय लागोपाठचे तुषार सर. महाबळेश्वर तालुक्यातील हातलोड गावच्या खेळाडूने हे काम मैदानाच्या आतमध्ये केले. 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, नॅचरल अँगल देखील त्याच्याकडे आहे आणि जबरदस्त त्यांनी बॉलिंग करत असताना ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक यांना आतापर्यंत थांबवले. जो अमित नाईक पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत होता ना, त्याच खेळाडूला मात्र बांधून देखील ठेवले, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत. आता हात खोलावे लागतील. आक्रमण केले आठव्या बॅटने, परंतु समोर खेळाडू आहेत. या बॉलचा पाठमोरा करतील, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगलच धाव मिळेल. परंतु वाकाडण्याजोगं षटक यश मोरे यांनी आतापर्यंत टाकलेलं आहे. 4 बॉल टाकले, एकच धाव फक्त खर्च केली आहे. आपल्याकडे जे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, ती सिद्ध करत असताना यश मोरे तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी त्यांनी केले. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईकला थांबवले देखील आणि अवघ्या धावा खर्च केली, ती म्हणजे एकच धाव. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 37 धावा होत्या, परंतु त्यानंतरच्या आतापर्यंत 10 बॉलमध्ये अवघ्या धावा आलेत, ते म्हणजे 6 धावा. वीर मराठा वॉरियर्स बोरने ज्या गतीने चालला होता ना, त्या गतीला आता हँडब्रेक ओढलेला आहे आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल सचिन शिंदे आणि यश मोरे यांनी. काय गोलंदाजी केली, परंतु बॅटिंग स्ट्रायकर एंडला जगन्नाथ मांढरे. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड. समोर खेळाडू आहेत, साईड स्क्रीनच्या अगदी समोर हा बॉल फील्ड केलाय. सिंगलच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सरळ बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न चांगला होता. अगदी स्टेट ड्राईव्ह फटका खेळलाय वी शेप मध्ये. अगदी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक गणेश शिंदे होते, त्यांच्या हातामध्ये हा जाऊन बॉल विसवलाय. सिंगल धाव मिळाले. जगन्नाथ मांढरे अगदी वाई परिसरातील सोमेश्वरवाडी गावचे खेळाडू आहेत, ते देखील ऑलराऊंडर खेळाडू म्हणून वाई परिसरामध्ये पाहिले जातात आणि ते त्यांच्या बॅटमधून सिंगल धाव आले. आता 44 वरती 2 स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक. बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगाला भेदणारा बॉल. सिंगल सोबत जात आहेत आणि काय गोलंदाजी केली हातलोडच्या यश मोरे यांनी. एक षटक हाताळलं, अवघ्या 3च धावा या संपूर्ण ओव्हर मध्ये खर्च केलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये 2च धावा बॅटच्या साह्याने आलेल्या आहेत. एक लेग बायची धाव आहे. धावसंख्येचा वेग जर खऱ्या अर्थानं कोणी कमी केलाय ना, तर त्या खेळाडूचं नाव आहे यश मोरे. युवा खेळाडू आहे, प्रत्येकाची मनं देखील जिंकतोय आणि आज खऱ्या अर्थानं मोठं व्यासपीठ त्याला मिळालंय आणि त्या व्यासपीठावरती आपली चमक आणि धमक दाखवत असताना हातलोट गावचा युवा सितारा अर्थातच यश मोरे. बॉलिंग आवडली असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त बॉलिंग त्यांनी केले. निश्चित ऑल इंडिया आयकॉन समोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमची जी प्रतिभा आहे ही प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोहोचते आणि प्रखरतेने आज तो व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरती अनेक वेळा तुम्ही 1 गाव 11 मध्ये गोलंदाजी करत असता, परंतु हा असा व्यासपीठ आहे जिथे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर येऊन जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करताना तर तुमच्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच दाद देतो, टाळ्या वाजवतो आणि अशाच खेळाने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. ते काम या युवा खेळाडूंनी यश मोरे यांनी केलं. अगदी बरोबर आहे. ज्या खेळाडूला संधी मिळते त्या खेळाडूला संधीचं सोनं करावं लागतं आणि आज मात्र या व्यासपीठावरती निश्चितपणे खेळाडूंनी संधीचं सोनं देखील केले आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर देखील निर्माण केलंय. आता ओव्हर नंबर 5 सुरुवात होईल. जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील मराठवाडीचे गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. नुकतंच पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर किताब त्यांनी पटकवला. आज मुख्य व्यासपीठावरती पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस एक खेळाडू म्हणून तुम्हाला क्रिकेट स्पर्धेमध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळतील, त्यांना आपण पाहिलं. त्याचबरोबर संघ मालक आहेत संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे. परंतु एका बाजूला अमित नाईक. आता यांना टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील. गणेश शिंदे तयार. फटका खेळला हवेत, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतले भरारी. एकट घरच्या अमित नाईक यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. काय जबरदस्त फटका केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि अमित नाईकच्या बॅट मधून आलाय तगडा क्वालिटी आणि ब्रँडेड षटकार. काय फटका त्याने खेळलाय. जबरदस्त जबरदस्त.
शेवटच्या ओव्हरमध्ये आता अमित नाईक यांनी आक्रमण केलेलं आहे. अमित नाईक यांनी सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण केलं, त्यानंतर संयम दाखवला आणि त्यानंतर पुन्हा आक्रमण केलं. म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता होती काय, असाच प्रश्न आता उभा राहतोय. आणि आता ते वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. परंतु एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू गणेश शिंदे, बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा यांनी खेळलेल्या आहेत, परंतु एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन. हो, इथे चांगला बॉल टाकलेला आहे, बांधून ठेवणारा, जकडून ठेवणारा बॉल. नॉन स्ट्रायकरला फेक केले, येतोय तो डॉट. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर गणेश शिंदेने देखील कमबॅक देखील केले. संकट आली होती पहिल्या बॉलवरती, परंतु संकटातून मार्ग काढत असताना गणेश शिंदे यांचा हा जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, परंतु एका बाजूने अमित नाईकने आपल्यावरती जबाबदारी घेतली. आडव्या बॅटचा वार, बॉल चाललाय सीमा पार. अमित नाईक यांचा आणखीन एक मोठा टोला, हा होता त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमारेषा पार, षटकार. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती पहा मोठा प्रहार चढवलाय आणि लॉंग ऑन आणि काव कॉर्नर रिजनच्या मधून बॉलला फेकून दिलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अमित नाईकचा हा जबरदस्त फटका. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक या बॉलच्या पाठीमागे करताय. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलंय. गणेश शिंदे यांनी अनेक वेळा चांगला खेळ केलाय. पुढचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, परंतु पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल गणेश शिंदे यांना. वेग चांगला होता, परंतु दिशा खराब होती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा कॉल आलाय, वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळते. धावा कशा काय ना, धावा येणं गरजेचं आहे. अमित नाईकने 40 धावा बनवलेत, 10 धावा दूर आहेत अर्धशतकासाठी. ओके, रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. फिल्डिंग टीमने रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे आणि आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील. तुम्हाला एक रिव्ह्यू एका डावाला आहे, तुम्ही बिमरसाठी, वाईटसाठी घेऊ शकता, रनआउटसाठी तुम्ही घेऊ शकता. आणि आता इथे फिल्डिंग टीमने रेफर केलेला आहे. तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील की हा बॉल कशा प्रकारे गणेश शिंदे यांनी हाताळलेला आहे. ऑन फील्ड पंचांचा निर्णय तर वाईड आहे, परंतु फिल्डिंग टीमने आता या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे आणि हा वाईट बॉल आहे आणि गणेश शिंदे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे, त्यामुळे या डावामध्ये तुम्ही घेऊ शकत नाही. बॅटिंग करताना तुम्ही एक घेऊ शकता, याच्या पण नोंद घ्या. चला, वेळेची बंधन आहेत, परंतु ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की अमित नाईक 40 वरती बॅटिंग करतायत, अर्धशतकाची आज चाहूल लागली असेल. शेवटचे 3 बॉल, फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला माफी नाहीये. तडक फडक बेधडक एकट घरच्या अमित नाईक यांचा फटका आलाय कडक. बॉल सीमारेषा पार, षटकार. खराब बॉल गणेश शिंदे यांचा आणि खराब बॉल वरती अमित नाईक अगदी तुटून पडले. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. पहा अगदी फुलटॉसचा बॉल ठेवला होता, बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतला आणि फेकून दिलाय. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. धावांचा वेग वाढवणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. निलेश सर, अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अमित नाईकचा जलवा पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना आता जाऊन पोहोचलेल्या 46 वरती. चला, टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे परी 11 सातारा आणि सन स्पोर्ट्स वाई. दोन्ही कॅप्टन्स आपण प्लेइंग 11 लिस्ट आपण आयोजन समितीकडे सुपूर्द करा आणि टॉस साठी तयार राहा. आता 46 वरती बॅटिंग करतायत अमित नाईक. फुल टॉस बॉल आणि त्यालाही पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा एक बडा इतिहास. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आलं एकटघर गावाकडून. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक साठी एकदा जोरदार टाळ्या. 21 बॉल 52 धावा त्यांनी खेळलेले आहेत आणि खरं तर 3 चौकार आणि 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 247चा स्ट्राईक रेट. आज अमित नाईक वीर मराठा वॉरियर्स या टीमसाठी जबरदस्त कामगिरी करत असताना आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक अमित नाईक या नावावरती. 70 धावा धावफलकावरती येतात. शेवटचा हा बॉल आपटलाय. बॉल बॅकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि एकटघरच्या अमित नाईक यांचा फटका होता नातकुळा. बॉल सीमारेषा पार. 76 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत आता 77 धावा. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला आपण करूया टॉस. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की टॉससाठी या. टीम परी 11 सातारा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सन स्पोर्ट्स वाई. चला, दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज. मॅच रेफरी आपल्याबरोबर जोडले जातील सूर्यकांत आढाव सर. आणि मी या महत्त्वपूर्ण टॉससाठी विनंती करतो श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाळासो कुराडे साहेब आणि दत्तात्रय वगैरे साहेब यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करत आहोत. या प्लीज.
मी विनंती करतो बाळासाहेब कुऱ्हाडे साहेब आणि दत्तात्रय वगैरे साहेब, आपल्याला विनंती आहे या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टीम सन स्पोर्ट्स वाई कॅप्टन विशाल चोरगे, आपल्याला विनंती आहे थोडंसं लवकर या. सर्वांचंच या ठिकाणी आम्ही मनापासून सरचे स्वागत करत आहोत. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा, पर्व क्रमांक 2 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आजचा दुसरा दिवस, कालचा दिवस आपण पाहिला तर सुपर डुपर हिट दिवस राहिला. दिवस क्रमांक 2 आहे, मॅच क्रमांक 2 आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय टीम सन स्पोर्ट्स वाई, गणपत शेठ सनस यांची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला परी 11 सातारा, श्री सकाराम शेठ कदम आणि विहान कदम यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जिल्हा आयकॉन धोम पुनर्वसनचे वाई तालुक्याचे सुशांत शिंदे पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर विशाल चोरगे मॅन फ्रॉम जांभळी वाई तालुका, वाई तालुक्यातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन आपण जर पाहिलं तर नवी मुंबईचे गोठवली गावचे स्वराज महात्रे सन स्पोर्ट्सकडून खेळताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला परी 11 सातारासाठी देवत रायगडचे मयूर वाघबरे खेळताना पाहायला मिळतील. मॅच रेफरी सूर्यकांत आडवसर आपल्याबरोबर जोडले गेले, दोन्ही मान्यवर आपल्याबरोबर इकडे जोडले गेलेत. आपण टॉस करणार आहोत. टॉसची माहिती आपण दोन्ही कॅप्टनना इकडे देणार आहोत. एका बाजूला राजधानी सातारा, तर दुसऱ्या बाजूला आय लव्ह सातारा. या दोन पैकी तुम्हाला एक कॉल द्यायचा आहे. टॉस कोण मागेल? टॉस परी 11 सातारा अक्षय मोरे टॉस मागतील. सरांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. आय लव्ह सातारा हा कॉल आहे. आय लव्ह सातारा. आय लव्ह सातारा. टीम परी 11 सातारा या टीमने टॉस जिंकलाय. अक्षय, निर्णय काय? गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. काल दिवसभर क्रिकेट स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहिली असेल, कशी वाटते क्रिकेट स्पर्धा? खूप छान वाटते सर. SPL तर पहिलं सीझन तर खूप छान गेलं आहे आणि सेकंड पण आज त्याच्याच अनुषंगाने चाललेलं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मी विशाल चोरगेकडे जाईन. विशाल, प्रथम बॅटिंग करायची, काय रणनीती असेल? किती धावसंख्या स्कोरबोर्डती लावली जाईल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करेल. विशाल, सातारा प्रीमियर लीग पर्व 1 जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. पर्व 2 ची क्रिकेट स्पर्धेकडे तू कसं पाहतोस? सर, खूप आतुरता होती. पर्व 2ची पहिल्या पर्वाला मी अवेलेबल नव्हतो, खूप मिस केली ती आणि खरोखरच चांगलं आयोजन तुमच्या लोकांचे, खरंच मनापासून आभार मानेल तुमचे. संघ मालकांविषयी आपण चर्चा करूया. गणपत शेठ सनस यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे पर्व क्रमांक 2 चे संपूर्ण किट पार्टनर या स्पर्धेमध्ये आहेत. संघ मालकांबद्दल गणपत शेठ सनस आपण म्हटलं की एक रॉयल व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याबद्दल 2 शब्द. खरोखरच त्यांचे आभार मानेल की मला त्यांनी टीममध्ये घेतले आणि शेडबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अक्षय मोरे मॅच रेफरी आमच्याबरोबर सूर्यकांत आडावसर जोडले. दोन्ही आमचे मान्यवर असतील बाळासाहेब कुऱ्हाडे साहेब, दत्तात्रय वगैरे साहेब यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. आणि टॉस झालाय. टॉसमध्ये खऱ्या अर्थाने काय घडलंय तर टॉसमध्ये टीम परी 11 सातारा, श्री सकाराम शेठ कदम आणि विहान कदम यांची टीम आहे, टॉस जिंकलाय आणि त्यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये ठरवलंय की आम्ही प्रथम बॉलिंग करू. ही टॉसची माहिती आहे. कॉम्बॉक्समध्ये जाऊया. निलेश मोटेकर सर आणि तुषार जांभळे सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 आणि डे क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष आहे. आता इथून पुढे पहिला डाव समाप्त झालाय, दुसऱ्या डावाला होती सुरुवात आणि लक्ष आहे समोर 30 बॉल 77 धावांचं. मैदानाच्या आतमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीम समोर हे लक्ष आहे, परंतु 30 बॉलमध्ये 77 धावांचं लक्ष थोडंसं कठीण आहे. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी नरम आहे, मुलायम आहे, तरी देखील पहिल्या डावामध्ये अमित नाईकने एक जबरदस्त खेळ साकारत असताना अर्धशतक देखील आपल्या नावावरती नोंदवलंय. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की सकाळचं वातावरण म्हटलं की हवेमध्ये थोडंसं गारवा असो, ओलावा असो आणि खेळपट्टीमध्ये जी नमी होती आणि तरी देखील टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीमने 76 बनवलेले आहेत. त्यामुळे आता संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला 77 बनवायचे आहेत आणि या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. तुषार सर, तुम्ही सुरुवात कशी करताना याच्यावरती शेवट अवलंबून असतो आणि ती सुरुवात आता या जोडीला चांगली करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ज्यांनी नुकतीच जावली प्रीमियर लीगमध्ये मालिकावीर किताब मिळवलेला आहे, जावली तालुक्यातील रांजणी गावच्या अजिंक्य बेलोशा आणि त्यांच्या जोडीला ऑल इंडिया आयकॉन पुण्याचे धनंजय भिंताडे. तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी कोट्रोशीचे अजय शेलार.
अजय शेलार ते देखील कमी नाही आहेत. पाठीमागच्याच वर्षी त्यांनी सातारा प्रीमियर लीगमध्ये मालिकावीर देखील पुरस्कार मिळवला होता आणि अथर्व अधिरा या टीमला चॅम्पियन पद देखील पटकावून दिलं होतं. म्हटल्यानंतर या खेळाडूकडे ती क्षमता, ती ताकद आहे. समोरचे कितीही मोठमोठे खेळाडू असले तरी देखील त्यांना थांबवण्याची. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक अजय शेलार घेऊन आलेत. समोरच्या दिशेला फलंदाज धनंजय भिंताडे जे ऑल इंडिया आयकॉन आहेत. पहिलाच बॉल गरकन गिरकी घेतले. चेंडू हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक थोडशे दूर आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती धनंजय भिंताडे यांचा मोठा टोला. मॅचच्या सुरुवात झाली आणि अगदी पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलेला आहे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केले धनंजय भिंताडे यांनी. भव्य बॉल पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करताना मॅच सुरू केली आहे. आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि संत बाळमामा वॉरियर्स या टीमची श्रीगणेशा देखील केलाय. धनंजय भिंताडे यांनी चौकाराने देखील आपलं खातं देखील ओपन केलंय. पहिल्याच बॉलवरती आक्रमक रूप धारण त्यांनी केलेलं आहे. अजय शेलार यांच्यावरती चढवलाय हल्ला बॉल. पुढचा बॉल उलटोचा बॉल होता. त्याला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक होते 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिझन मध्ये. जगन्नाथ मांढरे यांच्याकडून खूप मोठी चुकी. निश्चित अजय शेलार यांच्या बॉलचं कौतुक करावं लागेल. बॉलचा वेग काढून घेतला होता आणि त्यानंतर पाल लोवर पुलटॉचा फटका कव्हर्सला खेळला आणि हातामधून झेल निसटला. आज नशीब बलवत्तर आहे. जीवनदान मिळतंय. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला चुका टाळाव्या लागतील. अजय शेलारने संघाला संधी निर्माण करून दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पुढचा बॉल. हा बॉल सुरेख हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट वरतून फिरले. हा बॉल डॉट आलाय. अजय शेलारचा तिकट मारा. अजय शेलार ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंगमध्ये मोठा खेळ करता आला नाही परंतु आज गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे चौकार खर्च केला त्यानंतर 2 बॉल डॉट. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने आतमध्ये वळण घेतलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला निलेश सर आणि त्यानंतरचे 3 बॉल जबरदस्त टाकलेत. निश्चित 3 बॉलचं कौतुक करावं लागेल. त्याच्यामधले काही बॉल जर तुम्ही पाहिल्यानंतर स्लोअर वन आहेत. बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला आणि कुठेतरी हाच वेग धनंजय भिंताडे यांना बांधून ठेवतोय. बॉल डॉट. पुढचा बॉल. आम्ही त्याचमुळे सातत्याने सांगत आलोय क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. कॅचची पुन्हा एकदा संधी. अमित नाईक होते. अगदी त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल पायावरती आदळलाय आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. अमित नाईक फार मोठा अंतर कापत चिरत गेले होते परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. 8व्या बॅटने हा फटका इथे खेळला होता धनंजय भिंताडे यांनी. लांबी कमी पडली होती. अमित नाईक फार वेगाने गेले. मोठं अंतर पार करायचं होतं आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचले होते परंतु हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की पायाला जाऊन बॉल भेदला. काही धाव्या बॉलच्या पाठीमागे 2 मिळाल्या. ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे पुण्याचे एक नामवंत खेळाडू आहेत. स्ट्रायकरला तयार. पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा बॉल. लोअर फुलटॉचा बॉल ठेवलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन जवळ परंतु पहा जगन्नाथ मांढरे यांनी बॉलला स्टॉप केलं. तोपर्यंत धावा मिळाल्या 2 धावा. षटक क्रमांक 1चा खेळ तुषार सर या ठिकाणी समाप्त होते. 77 धावांचं प्रत्युत्तर देताना धावफलकावरती आहेत. धावा 8. आता इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. करंट रन रेट जर आपण तुषार सर पाहिला ना तर तो 8चा आहे आणि रिक्वायर्ड किती आहे 17.25चा. म्हणजे इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे तुम्हाला 17 बनवावे लागतील. धनंजय भिंताडे बॅटिंग करतात 8 वरती. अजिंक्य बेलोश यांना अद्यापही स्ट्राईक मिळालेलं नाहीये या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं होतं ऑल इंडिया आयकॉन अमित नाईकने पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या परंतु त्यावेळेला देखील आपण पाहिलं होतं नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूला दुसऱ्या षटकामध्येच पहिला बॉल खेळण्यासाठी संधी मिळाली होती परंतु याही षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक धनंजय भिंताडे यांनी केलेलं आहे परंतु बॉल आणि धावांचा डिफरन्स आहे ना निलेश सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जर धावांचा आणि बॉलचा डिफरन्स कमी करायचा असेल ना तर हे षटक महत्त्वाचं असेल संत बाळमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी. निश्चित पॉवर प्ले मध्ये टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने बॅटिंग चांगली केली होती. अमित नाईक यांनी दोन्ही षटकांमध्ये चांगला खेळ केला होता त्यामुळे आता टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड याही टीमला पॉवर प्लेचा समाचार घ्यावा लागेल. आता स्ट्राईक वरती कोण आहे? जावली तालुक्यातील रांजणी गावचे अजिंक्य बेलोशे. नुकतीच जावली प्रीमियर लीग झाली पाठीमागच्या आठवड्यामध्ये आणि त्या प्रीमियर लीगचा मालिकावीर किताब यांनी नुकताच पटकवलेला आहे परंतु गोलंदाजी मार्गवरती आता ओव्हर नंबर 2 साठी आता जर कुणाला बोलवलेलं आहे ना तर वाई तालुक्यातील रेणावळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंढाळकर यांच्या हाती सोपवलाय बॉल. स्पेशल यॉर्कर म्हणून त्या खेळाडूची ओळख देखील आहे परंतु त्याच फॉर्म मध्ये असणारा अजिंक्य बेलोसे देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज देखील आहे. नुकतीच बायकर मॅन म्हणून त्याची ओळख देखील झाली. पुढचा बॉल आणि पहिला बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील
पुढे सरसावले होते, पायांचा वापर केलाय परंतु अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, वाईड बॉल. निश्चित हा बॉल दिशाहीन आहे, परंतु शरद कोंडाळकर यांच्याबद्दल एक गोष्ट निश्चित बोलावी लागेल, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या डोळ्याला बॉल लागला होता आणि पावसाळा हंगाम जर आपण पाहिला तर बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा ते दूर होते, परंतु पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेट सुरू झाला आणि शरद कोंडाळकर आपल्याला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघर्षाची लढाई त्यांनी मात्र जिंकलेली आहे. पुढचा बॉल, अकुटप्प्याचा बॉल, बॅकफुटला गेले, पंच केलाय, 2 शतरक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, बॉल अडवतील का, परंतु नाही, बॉल सीमारशीच्या बाहेर, 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा, चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशे यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. लेदर बॉल क्रिकेट त्यांनी बरंच आपल्या जीवनामध्ये खेळलेलं आहे आणि त्याच प्रकारचा फटका इथे खेळलेला आहे. हात खोलले, अगदी या बॉलला वीरेंद्र सहवाग स्टाईल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. कटचा चांगला फटका, बॅकफुटवरती गेले, त्यानंतर पंच केला आणि त्यानंतर बॉल पाठवला डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्या वाढवणारा हा चौकार आलाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल, कारण लक्ष थोडंसं मोठं आहे आणि ते जर सोपं करायचं असेल तर अशाच प्रकारची बॅटिंग त्यांना करावी लागेल. परंतु इथून पुढे शरद कोंडाळकर यांना कमबॅक देखील तितकंच करावं लागेल, कारण एक बॉल त्यांनी टाकलेला आहे आणि तब्बल 5 धावा खर्च केलेत. तर निश्चित एका बाजूला शरद कोंडाळकर यांना कमबॅक करावं लागेल, परंतु अजिंक्य बेलोशे आणि धनंजय भिंताडे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 77 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि या धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे. बॉल क्रमांक 2, डोंगर पोखरायचा देखील आहे. पुढचा बॉल, बॅकफुटला जावत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेटकीपर यांच्या हातामध्ये विसावलाय, डॉट बॉल. निश्चित याही वेळेला तुषार सर बॅकफुट वरती जाण्याचा प्रयत्न अजिंक्य बेलोशे यांनी केला, परंतु ताकासूर लावू दिला नाही आणि शरद कोंडाळकर यांच्या वेगाचा बोलबाला इथे पाहायला मिळाला. बॉल डॉट आला. गोलंदाजाने पूर्णपणे मनसुबे देखील उधळून लावलेले आहेत फलंदाजाचे. पुढचा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावेल. सिंगल धाव प्राप्त झालेत. कुठेतरी आता पहिल्या बॉलवरती चौकार आला निलेसर आणि त्यानंतर मात्र कमबॅक शरद कोंडाळकरने देखील चांगलं केलंय. निश्चित या ओव्हरमध्ये शरद कोंडाळकर यांनी आतापर्यंत तुषार सर 3 बॉल टाकले, 6 धावा दिलेल्या आहेत. एका बाजूला धनंजय भिंताडे 6 बॉलच्या पाठीमागे 8 वरती बॅटिंग करतात. अजिंक्य बेलोशे 3 बॉलच्या पाठीमागे 5 वरती बॅटिंग करतायत. या षटकामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि स्ट्रायकर इन ऑल इंडिया आयकॉन पुण्याचे धनंजय भिंताडे. फटका चांगला केलाय, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु दूरवरतून क्षेत्ररक्षक येतील. अलाउंड द कार्पेटच्या साईने बॉलला स्टॉप केलं, सिंगल धाव मिळते. कुठेतरी आता रिक्वायर रन रेट मी म्हणेन वाढत चाललाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमसाठी आणि याचा विचार प्रखरतेने करावा लागेल. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला आता आक्रमण करावं लागेल. प्रति ओव्हरच्या पाठीमागे सरासरी आता किती हवी आहे? 18.60 ची सरासरी आहे, म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट 17 वरती होता तो आता 18 वरती जाऊन पोहोचलेला आहे. याचा विचार करावा लागेल एका बाजूला अजिंक्य बेलोशे. पुढचा बॉल, पुढे आले होते, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी होऊ शकते, परंतु पहा बालम बॉल बचवलेले आहेत, सिंगल धाव प्राप्त. तर निश्चित या ओव्हरमध्ये बऱ्याचशा सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. दोन्ही खेळाडू प्रतिभावंत आहेत. आपण धनंजय भिंताडे यांना पाहिलं तर पुण्यातील नामवंत क्रिकेटर आहेत, ऑल इंडिया आयकॉन म्हणून क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एका बाजूला अजिंक्य बेलोशे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 जावली प्रीमियर लीग, या 2 स्पर्धेचे मालिकावीर किताब त्यांच्या नावे आहेत. आज त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे. हो, हाई बॉल पहा, टप्पा पडण्यानंतर थोडासा खाली राहिलाय, नाराज पाहायला मिळत आहे धनंजय भिंताडे. ज्या प्रकारे त्यांना स्ट्रोक खेळायचा होता, बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घ्यायचं होतं, तसं काही घडलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 16 धावा. 77 धावांचं लक्ष आहे. आता 18 बॉल आणि 61 धावांची गरज आहे. तुषार सर इथून पुढे आता प्रति ओव्हरच्या पाठीमागे टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला कमीत कमी 20 धावा तरी बनवाव्याच लागतील. म्हणजेच काय, जी बॅटिंग पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गिअरमध्ये सुरू आहे ते आता टॉप गिअरमध्ये करावी लागेल. गिअर चेंज करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा कराव्या लागेल आणि धावांचा वेग निश्चितपणे वाढवावाच लागेल. एका ओव्हरमध्ये तुम्हाला 6 बॉल मिळतात. 6 बॉलमध्ये कमीत कमी तुम्हाला 3 षटकार देखील ठोकायचे आहेत. त्याच वेळेला कुठेतरी ही सरासरी पूर्ण होऊ शकते. निश्चित म्हणजे आता डील इथून पुढे चौकार षटकारांमध्येच करावी लागेल, कारण आतापर्यंत एकेरी दुहेरी धावा स्कोरबोर्डला या नवसंजीवनी देताना पाहायला मिळाल्या, परंतु आता धावसंख्येला आकार द्यावा लागेल. धावसंख्येचा पाठलाग करताना आता आक्रमण करावं लागेल. इथून पुढे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 साठी जयेश यादव. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्गवरती. अखंडवाईचा हा खेळाडू आहे जयेश यादव. त्याने देखील अनेक स्पर्धा गाजवलेत आणि गतवर्षी देखील या खेळाडूंनी सातारा प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ साकारला होता. असा अखंडवाईचा खेळाडू जयेश यादव गोलंदाजीच्या मार्कवरती समोरच्या दिशेने जावलीचा
अजिंक्य बेलोशे. लोअर फुलटॉसचा बॉल ठेवला होता. वेगळ्या धाडणीचा हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आलाय. अजिंक्य बेलोशेच्या बॅट मधून चौकार. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत काय फटका खेळलाय अजिंक्य बेलोशे यांच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त अफलातून फटका. बॉल सीमारेषा पार चौकार. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात विघ्नेश मडवी सरांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचा आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळेल. त्यांचे स्वागत करूया. बॉलवर तयार. फुलटॉसचा बॉल होता. चाबूक शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. सिंगल धाव प्राप्त होईल. एका आणि दुहेरी धावीने मी म्हणेन जास्तीचा फरक पडणार नाहीये वीर मराठा वॉरियर्स या टीमला. इथून पुढे षटकार आणि चौकार खेळावेच लागतील. परंतु एका बाजूने विचार केला ना संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमच्या पूर्णच्या पूर्ण विकेट अजूनही सेफ आहेत. त्यामुळे या दोन खेळाडूंना खेळावंच लागेल. तर निश्चित म्हणजेच काय आता हात खोलावे लागतील. बॉलवर तयार. फुलटॉसचा बॉल ठेवलाय. ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक कोणतीही हालचाल करणार नाही. फक्त पाहतच राहतील. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त संघर्षाचा चौकार. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स है. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. आणि पहा इथे हा बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलेला आहे. धनंजय भिंताडे यांचं मनोबल वाढवणारा फटका. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आज आपल्या बॅटिंगची लकब दाखवावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीचा फुलटॉसचा बॉल उडवलाय आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार. पुण्याचे ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे यांच्या बॅट मधून आलेत लागोपाठ 2 चौकार. आता धनंजय भिंताडे यांनी या मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. लोअर फुलटॉसचा बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती आणि या दरीतून बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि ती जर जीवनामध्ये आणायची आहे ना तर तुम्हाला दुःखाची दरी पार करावी लागते. या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी असणारी भेदली. धावा मिळाल्या 4. जबरदस्त फटके खेळले आणि कुठेतरी आत्मविश्वास वाढवला आपल्या टीमचा आणि स्वतःचा देखील आत्मविश्वास वाढलेला असेल. समीकरण पूर्णपणे आता बदललेलं आहे. 77 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 14 बॉलमध्ये 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. त्यामुळे आता 14 बॉलमध्ये 48 धावा होऊ शकतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि ती ताकद, ती धमक, ती चमक धनंजय भिंताडे आणि अजिंक्य बेलोशे यांच्याकडे आहे. निश्चित जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आणि या 2 बॉल नंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे. सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केली जाईल. म्हणजेच काय तर तुषार सर 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. आणि त्यासाठी अतिरिक्त खेळाडूंना विनंती की पाणी बॉटल आपण तयार ठेवा. तुम्हाला 2 ओव्हर नंतर तुम्हाला पाणी बॉटल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे आहेत. फक्त ती तुम्हाला सँडो घालावी लागेल. याची आपण नोंद घ्या. हा ज्या पद्धतीने आयोजन कमिटीने यावर्षी थोडासा नियमामध्ये बदल देखील केलाय की कारण 12वा खेळाडू असेल तो मैदानाच्या आतमध्ये जाईल त्यावेळेला त्याला सँडो प्रदान करावी लागेल. आणि त्यानंतर 2 मिनिटाचा धोरणात्मक वेळ देखील दिलेला आहे कारण खेळाडूंना पाणी पिण्याची सोय आणि चर्चा करण्यासाठी वेळ देखील मिळेल प्लॅनिंग करण्यासाठी. त्यामुळेच 2 मिनिटांचा धोरणात्मक वेळ. त्याचबरोबर पंच कधी बॉल बदलू शकतो याची आपण नोंद घ्या. ओके मॅच थांबलेली आहे तोपर्यंत स्ट्रॅटेजिक टाइमआउट घ्या. दोन्ही टीमला विनंती आहे. अतिरिक्त खेळाडू आपण पाणी बॉटल घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. आपण सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चे ऑफिशियल स्पॉन्सर आणि त्यांचा नामोल्लेख इकडे आपण करूया. प्रथम क्रमांक पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेचं 1,50,000 आणि ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने विशेष सहकार्य करण्यात आलं आहे. सातारा जिल्हा म्हटलं की एका नावाची चर्चा नेहमी होत असते. सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांचं विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला लाभलंय. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद भाजपा गटनेते माननीय राजू भैया भोसले साहेब यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलंय. त्याचबरोबर समाजसेवक उद्योजक RR कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा संतोष दादा भोसले साहेब यांचं देखील प्रथम क्रमांक प्राईजसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्याचबरोबर अध्यक्ष समन्वय युवा मंच परळी विभाग संस्थापक अध्यक्ष उर्मोडी प्रीमियर लीग अजितदादा जाधव साहेब यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य लागलं. या क्रिकेट स्पर्धेचं उपविजेता प्राइज आहे 1,00,000 रुपये रोख. आणि हे पारितोषिक आपण जर पाहिलं तर नवी मुंबई नगरीचे शिल्पकार नवी मुंबई नगरीचे भाग्यविधाते
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, त्याचबरोबर माजी आमदार ऐरोली विधानसभा संदीपजी नाईक साहेब, त्याचबरोबर माजी महापौर सागरजी नाईक साहेब आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं बहुमूल्य सहकार्य आणि बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलंय नवनिर्वाचित नगरसेवक संदीपदादा म्हात्रे साहेब यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य आणि महत्त्वाचं योगदान या क्रिकेट स्पर्धेला आहे. या सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी अध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान ज्ञानेश्वर दळवी साहेब आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष संदीप दादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून हे विशेष सहकार्य आहे. सर्व स्पॉन्सरचं या ठिकाणी मनापासून आम्ही आभार मानत आहोत. कॉम्बॉक्समध्ये जाऊया जिथे निलेश मर्डेकर सर आणि तुषार सर यांचा आवाज आपण ऐकतोय. हा बॉल पाठ टॅप उडवलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. किती धावा मिळणार? अगदी एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. आता 13 बॉल आणि 47 धावांची गरज आहे टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. हा शेवटचा बॉल आहे या षटकातला आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयेश यादव गोलंदाजी मार्कवर तयार होतील, जे वाई तालुक्यातले खेळाडू आहेत. वाईड शॉर्कर हा बॉल टाकलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये पाठवलाय. अमित नाईक यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. या बॉलच्या पाठीमागे अवघी एक सिंगल धाव घेतली जाते. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता इथून पुढे 12 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला प्रत्येक ओव्हर पाठीमागे 23 धावा बनवाव्या लागतील. निश्चित 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता आपण स्ट्रॅटेजिक टाइमआउट या अगोदर घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता या षटकामध्ये तुम्हाला वेळ घेता येणार नाही. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की प्रति ओव्हरच्या पाठीमागे 23 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आणि स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. या जोडीने बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. आता इथून पुढे 2 ओव्हरमध्ये हल्ला बोल करावा लागेल, आक्रमण करावं लागेल आणि दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना करावं लागेल. त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे संघमालक श्री संत बाळमा ऑरेस कराड टीमचे सुभाषदादा धनवडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. निश्चितपणे ज्या पद्धतीने निलेश सर तुम्ही उल्लेख केला की दोन्ही खेळाडूंकडे ताकद आहे, धमक आहे, चमक आहे. अजिंक्य बेलुसेने आतापर्यंत 7 बॉल 12 बनवलेत. धनंजय भिंताडे यांनी 11 बॉलमध्ये 18 धावा बनवलेल्या आहेत. अजूनपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेली आहेत. परंतु आता इथून पुढे षटकार आणि चौकारांचीच बोलीभाषा बोलावी लागेल. त्याच वेळेला या धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो. म्हणजेच काय या 46 धावसंख्येचं गुणोत्तर जर सोडवायचं आहे ना तर सूत्राचं अवलंबन करावं लागेल आणि ते सूत्र आहे, फॉर्म्युला आहे चौकार षटकार. अजिंक्य बेलोशे स्ट्रायकरला तयार. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत, धावा 46. अमर बामरस पहिलाच बॉल. ओहो क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त. पहिल्याच बॉल वरती अमर बामरस यांचा तिखट मारा आणि बॉल अगदी यष्ट्यांचा वेध घेत असताना जावलीचे अजिंक्य बेलोशे बॅक टू द पविलियन. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे वीर मराठा माफ करा टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. अमर बामरस जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत, वडगावच्या आहेत. भन्नाट वेग घेतो यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज त्रिफळाचित केलेला आहे, क्लीन बोल्ड केलेला आहे आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमला पहिलं सुयश जिल्हा आयकॉन वडगावच्या अमर बामरस यांनी या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. अमर बामरस कित्येक वेळा आपण पाहिला जिल्हा आयकॉन म्हणून देखील खेळलेले आहेत आणि खरं तर रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी पायावरती हा बॉल आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेत असताना क्लीन बोल्ड झालेले आहेत अजिंक्य बेलोशे. परंतु बॅटिंगमध्ये चमक दाखवू शकले नाहीयेत अमर बामरस, परंतु बॉलिंगमध्ये आपली चमक दाखवताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाटणचा कोहिनूर हिरा गणेश शिंदे. लोअर फुलटॉसचा बॉल फुलटॉस बनवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवत असताना अमर बामरस वडगाव गावातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कहर करतोय. आणि या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये असणारे गणेश शिंदे आता आउट होऊन माघारी जात आहेत. धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. संघाला धावा हव्या आहेत, परंतु एका बाजूला विकेटची पतझड सुरू झाली आणि आता अमर बामरस हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येत आहेत. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये पहिली हॅट्रिक वडगाव गावाकडून येईल का? हा तो बॉल होता जो गणेश शिंदे यांनी ऑन साईडला खेळला होता. फटक्यामधली लांबी कमी पडली आणि मराठवाडीच्या गणेश शिंदे यांना यावं लागलं या बॉलच्या पाठीमागे माघारी. सीमारेषे लगत एक चांगला झेल पकडलेला आहे जगन्नाथ मांढरे.
या अगोदर त्यांनी झेल सोडला होता, परंतु चुका या मॅचमध्ये आता टाळलेल्या आहेत, कारण चुका पेन्सिलीसारख्या असाव्या ज्या खोडरबरने खोडता येतील, आणि जगन्नाथ मांढरे यांनी ती चूक आता सुधरवलेली आहे आणि हा कॅच पकडलेला आहे. इक्वेशन आपण सांगूया, येणाऱ्या 10 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. एका बाजूला आता तुषार सर, टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला एका फलंदाजाला संकट मोचक खेळ करावा लागेल. निश्चितपणे, कारण आता एखाद्या खेळाडूला मोठा खेळ साकारावाच लागेल, कारण पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर अमित नाईकनं जो खेळ साकारला होता तशाच प्रकारचा खेळ निश्चितपणे दुसऱ्या डावामध्ये आता धनंजय भिंताडे किंवा नवीन आलेल्या बॅट्समनला खेळावा लागेल. खरं तर मॅच अगदी जबरदस्त रंगले. सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2चा आज दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 10 बॉलमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक होऊ शकली नाही आहेत, परंतु दिवस क्रमांक 2 मध्ये आता संधी चालून आले वडगावच्या अमर बामरसला. आज पहिली विकेट हॅट्रिक होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. निश्चित काल अर्धशतक झालं नव्हतं, ते आज झालेलं आहे. काल हॅट्रिक झाली नाही, ती आज होईल का हेच पाहावं लागेल. बऱ्याचशा गावांना ती संधी आली होती, बऱ्याचशा खेळाडूंनी लागोपाठच्या 2 विकेट मिळवल्या होत्या, परंतु हॅट्रिक कंप्लीट करता आली नव्हती. परंतु आता ती संधी आलेली आहे वडगावच्या अमर बामरस यांना. ती हॅट्रिक होईल का? आपण IPLचा इतिहास पाहिला ना तर लक्ष्मीपती बालाजी मक्कई अँटनी यांनी 2008 साली IPL मध्ये पहिली हॅट्रिक टिपली होती, आणि आज सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2ची पहिली हॅट्रिक होईल का? अमर बामरस हॅट्रिकचा बॉल घेऊन निघतील, आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला आता हॅट्रिकचा बॉल फेस करण्यासाठी निलेश पन्हाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. निलेश पन्हाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विकेट हॅट्रिकचा बॉल अमर बामरस घेऊन निघालेले आहेत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अमर बामरस यांच्या नावावरती होईल का? प्रत्येकालाच प्रश्नचिन्ह पडलेलं आहेत. काही खेळाडू पाठीराखे आहेत ना, फॅन वर्ग अमर बामरस यांचा, तो निश्चितपणे म्हणत असेल की विकेट हॅट्रिक होऊ दे, परंतु गतवर्षी ज्या खेळाडूने मात्र निलेश पन्हाळे यांनी चांगला खेळ देखील खेळला होता आणि मॅच देखील फिनिश केली होता, असा निलेश पन्हाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून पुढे अगदी 10 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. अमर बामरस यांनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला साकारत असताना जिल्हा ऐकॉन म्हणून वीर मराठा वॉरियर्स या टीमसाठी एक जबरदस्त कामगिरी केली. पुढचा बॉल विकेट हॅट्रिकचा बॉल, स्विचिटचा फटका केलाय, फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, बॉल निघून चाललाय, टप्पा पडल्यानंतर सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा इथे चौकार आलेला आहे. स्विचिटचा फटका वेळेच्या अचूकता चांगल्या प्रकारे साधली आणि बॉल पाठवला थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. आज अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराडला. पहा निलेश, जर अगदी आपण पाहिलं निलेश पन्हाळे मैदानाच्या आतमध्ये आले. या अगोदरच्या 2 बॉलवरती 2 विकेट गेले होते, दडपण कोणतंही नव्हतं. आल्या पावली त्यांनी स्विचिटचा फटका केला आणि धावा मिळाल्या, 4 धावा. पुढचा बॉल घेऊन निघालेत अमर बामरस. आता 9 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मॅच बनवू शकते, लढावं लागेल. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत जयवंत कदम, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय, सिंगल धाव मिळते. आता 8 बॉल 41 धावांची गरज आहे. बॅटिंगमध्ये धनंजय भिंताडे आहेत आणि मॅच अजूनही ऑन आहे. फक्त धनंजय भिंताडे यांना चांगला खेळ करावा लागेल. 8 बॉल 41 ची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी आज तू कुछ कर तो सही. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल, अगदी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मी म्हणेन थोडासा वेळेची अचूकता साधता आलेला नाहीये. नो +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. समीकरण पूर्णपणे बदललंय, परंतु फिल्डिंग टीमने रेपर देखील केलेला आहे आणि आता थर्ड अंपायरकडे निश्चितपणे हा निर्णय दिला जाईल. आता प्रत्यक्षात या बॉलची पडताळणी केली जाईल, कशा प्रकारे हा बॉल इथे हाताळलेला आहे अमर बामरस यांनी आणि कशा प्रकारे हा बॉल टोलवलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील सूर्यकांत आडाव सर. ऑन फील्ड पंचांनी नो दिलेला आहे आणि फिल्डिंग टीमने आता रिव्ह्यूचा इथे वापर केलेला आहे. एका डावाला तुम्हाला 1 रिव्ह्यू आहे, सक्सेसफुल झाला तर तो तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येईल. 2008 साली तुषार सर अशा प्रकारची प्रणाली क्रिकेटमध्ये आली, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, आणि पंचांच्या निर्णयाला इथं चॅलेंज केलेला आहे आणि पंचांनी तर नो दिलाय, परंतु इथे आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. निर्णय पुनरावलोकन प्रणाली 2008 साली क्रिकेटमध्ये प्रणाली आली आणि त्याचा वापर आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण होताना अनेकदा पाहिलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे आणि बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता इथून पुढे फ्रीडचा बॉल असेल, संधी आहे निलेश पन्हाळे या खेळाडूला.
आज खेळावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. अजूनही धावा बनवू शकतात, या धावांचा पाठलाग होऊ शकतो. फ्रीडचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलाउंडी कार्पेटच्या साईने चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते, एका आणि दोन धावेने मात्र जास्तीचा फरक पडणार नाहीये. निश्चित टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला मोठ्या फटक्यांसाठी आज प्रखरतेने झगडावं लागलं. 77 धावांचं प्रतिउत्तर देताना धावसंख्या बनवली आहेत. 39 धावा आता बनवायच्या आहेत. 7 बॉल 38. मॅच ऑन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. फुलटॉसचा बॉल, खराब बॉल वरती मोठा प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आलाय. एक जबरदस्त निलेश पन्हाळेच्या बॅट मधून धूमधडाका षटकार. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये तेच काम केले निलेश भिंताडे यांनी. स्वतःची वेळ आणली आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा 9+6चा हा षटकार आलाय. मॅच जिवंत झाले, मजा आले खरं तर या मॅच मध्ये. आता खरं तर ही मॅच शेवटपर्यंत सोडायला तयार नाहीये संत बाळमामा वॉरियर्स कराड देखील. आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश पन्हाळे जबरदस्त बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवणारा हा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. एक नवसंजीवनी देणारा हा षटकार आहे निश्चितपणे संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी. असेच काही फटके जर मोठे आले ना तर निश्चित ही मॅच जिवंत राहील आणि शेवटच्या बॉल पर्यंत आले तर मात्र ती मात्र शंका नाहीये. आता समीकरण बदललेलं आहे. आपण पुन्हा एकदा इक्वेशन सांगूया. 7 बॉल 31 धावांची गरज आहे. या बॉलवरती आणखीन एक मोठा फटका आला ना तर निश्चितपणे आणखीन मजा येईल या मॅच मध्ये. आणि मॅच देखील आता ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच मध्ये रोमहर्षक रोमांच देखील पाहायला मिळतोय. आणि आता अशा पल्लवित करणारे फटके दोन्ही बॅटरच्या माध्यमातून येत आहेत. एका बाजूला निलेश भिंताडे बॅटिंग करतात 13 बॉलच्या पाठीमागे 25. आता शेवटचा बॉल हाताळण्यासाठी अमर बामरस यांनी 2 बीमर टाकलेले आहेत आणि त्यांचा हा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अमित नाईक ऑल इंडिया आयकॉन यांना आणलेला आहे. फ्री हिटचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल, प्रगतीपथावरती येतोय. जो संघ चांगला खेळ करेल त्याची या मॅच वरची पकड मजबूत. शेवटचा बॉल फ्रीडचा बॉल आहे. ओहो, इथे पहा मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉपेज लागले आणि बॉल पाठीमागच्या दिशेला पाहायला मिळाला. सिंगल धाव मिळाले. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय निलेश सर, 6 बॉलमध्ये 5 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया कारण वेळेची बंधन आहेत आणि आज 8 सामने आहेत. 6 बॉल 30 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया. आयोजन समितीकडून सूचना येते की आपण थोडीशी घाई करूया. 6 बॉल 30 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकरला बॅटिंग कोण करतंय? निलेश भिंताडे आहेत. सामना खेचून आणतील का? आज तारणहार मैदानाच्या आतमध्ये त्यांना बनावं लागेल आणि आपल्या बॅटिंगची लकब मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. 5 बॉल 30 धावांची गरज आहे. हे लक्ष्य शक्य होऊ शकतं, फक्त चांगला खेळ करावा लागेल. निश्चितपणे हे शक्य करावंच लागेल कारण की ऑल इंडिया आयकॉन म्हणून तुम्हाला टीम मध्ये सहभाग देखील घेतलेला आहे आणि संघ मालकांनी तुमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरत असताना तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे, परंतु गोलंदाजावरती कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अर्जुन कदम या गोलंदाजाचा पर्याय निवडला आहे. एक फिरकीचे जादूगार आहेत. डावखुरी हाताचे एक प्रतिभावंत गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्यावरती ठेवला विश्वास वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीमने. 6 बॉल 30 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती धनंजय भिंताडे ऑल इंडिया आयकॉन, बॉलिंग मार्कवरती पाटण तालुक्यातील मांगडेवाडी गावचे खेळाडू अर्जुन कदम. पहिलाच बॉल घेऊन निघालेत. पहिल्याच बॉलवरती विकेट केलाय, परंतु उंची जास्त, लांबी कमी, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जयवंत कदम त्याने टिपलाय झेल आणि संपवलाय. फलंदाज ऑल इंडिया आयकॉन धनंजय भिंताडे यांचा खेळ. आता एका बाजूला आणखीन एका विकेटचं पतन होतंय. पर्याय नव्हता कारण 6 बॉल 30ची गरज आहे आणि त्याच वेळेस मात्र हा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे केला. बॉल हवेत उभा राहिला आणि जयवंत कदम यांनी येऊन ते काम पूर्ण केलं. त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. आणखीन एक धक्का लागलाय टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. परंतु तुषार सर मॅच ऑन आहे. चांगला कॅच पकडलेला आहे. 5 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा त्या 30. फक्त 5 षटकार 5 बॉल. 5 बॉलमध्ये 5 षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील. 6चा पाडा तुम्हाला बोलावाच लागेल. परंतु पहिल्याच बॉलवरती ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट मात्र जाळ्यामध्ये अडकलेली आहे आणि खरं तर आता 5 बॉल 30 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतोय.
निलेश वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कराड तालुक्यातील तुलसन गावचे खेळाडू आहेत. हार्ड हिटर बॅट्समॅन, अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतात. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉलने टर्न झाला, दिशा बदलले. वाईट बॉलचा इशारा येतोय. आता 5 बॉल 29 धावांची आवश्यकता. 5 बॉल 29 धावांची गरज आहे. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है, आणि आज तो बेहतरीन खेळ मैदानाच्या आत में करावा लागेल. अर्जुन कदम तयार. पुढचा बॉल हाई बॉल, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. लागोपाठचे 2 बॉल वाईट बॉल आलेत. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय निलेश सर. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 28 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतरचे लागोपाठचे 2 बॉल खराब. एका बाजूला तुळसण गावचे निलेश वीर आहेत आणि त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे आणि त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. हा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. फटक्यामध्ये आहे ताकद, नजाकत. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहाँ जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. आणि हा लढताना ठोकलाय ना तुळसण गावच्या निलेश वीर यांनी. हा फटका सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. मॅच जिवंत ठेवणारा, विजयाच्या आशा पल्लवित करणारा षटकार आलाय. पुढचा बॉल आणखीन एक समोरच्या दिशेला फटका केलाय. जयवंत कदमच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. विकेटचं पतन. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, तोच खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. आता जो संघ प्रयत्नवादी होता ना, तो संघ आता नशीबवादी असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला होता. फटका चांगलाही होता, फक्त लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाने येऊन तो झेल पूर्ण केलेला आहे. आता समीकरण आहे इथून पुढे 3 बॉल 22 ची गरज आहे. मॅच हातातून निघून चालले. औपचारिकता बाकी आहे, परंतु इथून पुढे क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. परंतु आता पहा, अर्जुन कदमने या मॅच मध्ये आतापर्यंत 8 धावा देखील खर्च केले, 2 विकेट्स देखील मिळवलेले आहेत. पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक देखील केलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतोय. अमर यादव, जावली तालुक्यातील आंबेगर कुडाळ गावचे खेळाडू. शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. अगदी पहा, सिंगल धाव मिळाले. निश्चित आता टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा सामन्यापासून थोडासा दूर चाललेला आहे. निश्चित धावसंख्येचा पाठलाग करताना 56 बनवलेले आहेत. 77 धावांचं प्रतिउत्तर देताना शेवटच्या फक्त 2 बॉलचा खेळ आता बाकी आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला. वाईट बॉलची सांगता पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक थोडंसं का होईना पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही समीकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाठायचं आहे संत बाळूमामा वॉरियर्सच्या टीमला. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गॅप आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत. तोपर्यंत धाव मिळाली जाईल, फक्त एकच. निलेश सर, आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. 58 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि धावा बनवायच्या आहेत. 1 बॉल मध्ये 19 धावा. मॅच हातातून निसटून गेले. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. चेंडू हवेमध्ये खेळलाय. कॅचची संधी होईल का? जयवंत कदम कॅच पकडले. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना हा सामना जिंकलाय वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, बॅड लक टीम संत बाळूमामा वॉरियर्स टीम. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने सातारा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं. असा खेळाडू रायगड जिल्ह्यातील एकटघर गावचा खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक. 22 बॉल 58 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. थँक्यू. दोन्ही टीमना मी विनंती करतो की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला प्लीज. सन स्पोर्ट्स आणि परी 11 पहिल्या मॅचसाठी जवळपास 1 तास 15 मिनिटं गेलेत. त्या कारणाने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. टीम परी 11 अक्षय मोरे, आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. त्याचबरोबर सन स्पोर्ट्स टीमला देखील आम्ही विनंती करू की आपले बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. आणि काय जबरदस्त फलंदाजी केली. सकाळचं सत्र होतं, दमट वातावरण होतं आणि जिकडे आपण चर्चा करत होतो की खऱ्या अर्थाने वातावरण थोडंसं शांत आहे, दमट आहे, फलंदाजी तितकीशी होणार नाहीये. परंतु ऑल इंडिया आयकॉननी दाखवून दिलं